तेव्हा तिलक वर्माचा धडाकेबाज अर्धशतक आणि त्यासोबतच गोलंदाजांचा देखील प्रभावी मारा यामुळे टीम इंडियानं आशिया चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। तर दुसरीकडे भारतामध्ये संपूर्ण सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। आपण नागपूरला जाऊया, तुषार कोहळे आपल्या सोबत आहे। तुषार, काय नेमक्या नागपूरकरांच्या भावना आहेत? नागपूरमध्ये बघू शकतो की आतिषबाजी केली जात आहे। नागपूरचा जल्लोष हा आकर्षणाचा केंद्र असतो। ज्या प्रकारे नागपूरच्या या लक्ष्मीभवन चौकामध्ये नागपूरकर रस्त्यावर उतरलेले आहे आणि नवरात्र आहे, नवरात्राच्या या शुभ पर्वावर ज्या प्रकारे एक ऐतिहासिक विजय मिळाला ते आपल्याला दृश्यांमध्ये देखील नागपूरकर जल्लोषामध्ये साजरा करताना पाहायला मिळत आहे। काय भावना आजच्या विजयाबद्दल? काय आज आम्हाला अतिशय आनंद आहे। मॅच मध्ये मजा आली। सुरुवातीला जरा निराशाजनक वातावरण होतं मॅच मध्ये, पण तिलक वर्मानी जी आपली एकट्याने पावनखिंड लढवली त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान। भारतीय संघाने दाखवून दिलं की तो विश्वविजेता आहे। बिलकुल बिलकुल, जसं की पहिले जो स्टार्टिंग मध्ये थोडा होतं अडथळा येत होतं, असं वाटत होतं की बाजी कुठे जाईल, पण शेवटी जे आपले भारत टीमची आपली हे दिली आहे ते एकदम अविश्वसनीय आहे। आता जल्लोष रात्रभर राहील का? हा बिलकुल रात्रभर राहील। भारत माता की काय वाटतं आजच्या मॅच मधले 2-3 हिरोज कोण असतो वाटतं तुला? तिलक वर्मा, शुभम दुबे। आपण जर का पाठीमागे बघितलं तर मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर उतरलेले जल्लोष करत आहे। तिरंगा हातामध्ये घेतलेला आहे, फटाक्यांची आतिषबाजी होत आहे आणि ज्या प्रकारे संपूर्ण नागपूरकर या आपण बघू शकतो की लक्ष्मीभवन चौकामध्ये ज्या प्रकारे जल्लोष करतायत, हा ऐतिहासिक विजय आहे। त्यावरून लक्षात येतं की हा विजय किती महत्वाचा आहे। सातत्याने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर मात केलेली आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की निश्चितच भारतीय संघाने दिवाळी आधी नागपूरकर असेल किंवा जे देशातील जनता असेल त्यांना आतिषबाजी करण्याची संधी दिलेली आहे। आणखी काही नागपूरकर आपण त्यांना विचारूया की दिवसभर कशा प्रकारे सेलिब्रेशन चालणार आहे आज? बघा कसं आहे, गणपतीला जेवढी आतुरता असते, आपला नवरात्रीला जेवढी आतुरता असते, तसंच इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये पण नागपूरवाल्यांना आतुरता असते। जेव्हा जेव्हा इंडिया पाकिस्तानचा मॅच असतो ना, तेव्हा तुषार आपण पाहतोय की नागपूरकर मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि यानंतर आपण उपराजधानी नागपूरमधनं आर्थिक राजधानी आपल्या मुंबईकडे येऊयात। सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, मुंबईकर सध्या जल्लोष पूर्ण वातावरणात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। पावसाची देखील तमा बाळगत नाहीये, तू देखील छत्री घेऊन उभा आहेस। काय मुंबईकरांच्या भावना आहेत? नक्कीच पाहिलं तर आपण पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर मुंबईत आहे, आपण पाहिलं तर भारताचं जे टीम आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी मोठा फटाक्याची आतिषबाजी करत आहेत। खरं तर या ठिकाणी आपण चेंबूर परिसरामध्ये पाहिलं तर एक स्क्रीन लावली होती, या रस्त्यावर आहे तर थेट सामना आहेत भारत आणि पाकिस्तान पाहिलं जात होता। मात्र जिंकल्यानंतर या ठिकाणी मोठी आतिषबाजी आपण काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने आजचं मॅच पाहता तुम्ही। हे एशिया कप मध्ये तिसरी मॅच इंडिया पाकिस्तान होती। प्रत्येक जल्लोषाने या मॅच बघितलेल्या आहेत आणि आज इंडिया पाकिस्तान फायनल, ते पण टिळकनगरमध्ये स्क्रीन लावून पूर्ण मुंबईमध्ये एकच स्क्रीन लागली आहे जी आम्ही सातेरेकरांनी आयोजित केलेली होती आणि तिलकमध्ये स्क्रीन असून तिलक वर्मानी त्यात मॅच काढून दिलेली आहे। कोणावर विश्वास होता तुमचा जास्त आणि कोणावर आता या ठिकाणी तुम्ही कप देणार आहात भारतात? पूर्ण विश्वास हा भारतीय टीमवर आहे। गौतम गंभीर पासून ते सगळे 16 टीम जे खेळणारे मेंबर आणि पूर्ण भारतीय जे त्यांच्या पाठीचे आहेत, त्यामुळे सगळं श्रेय हे पूर्ण भारतालाच आहे। अशा पद्धतीने एकंदरीत सेलिब्रेशन असेल भारताने जिंकल्यानंतर? आता तुम्ही बघितलं तरुण वर्ग पूर्ण खाली इथे उतरलेला, आता प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, परंतु आम्ही 7-8 ठिकाणी ते स्क्रीन लावल्यामुळे अख्खं टिळकनगर इथे आलेलं होतं आणि पूर्ण सगळ्यांनी मिळून हा जल्लोष साजरा इथे केलेला आहे। नक्कीच पाहिलं आपण तर टिळक नगर परिसरात आणि टिळक